नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज रविवार आहे आणि 11 तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, रविवार म्हटलं की परीक्षा आलीच, कारण का हे समीकरणच आहे. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये दर रविवारी पेपर हा नक्की असतोच. आजचा पेपर आपण थोडा लवकर घेत आहोत, कारण दुपारी 4च्या नंतर पेपर असतो. आज आपण 1 वाजताच पेपर घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत गेल्या 2 दिवसापासून अगोदर गेल्या आठवड्यात सर्व जिल्ह्यांचे ग्राउंडच्या तारखा, ग्राउंड दुरुस्त करायलेले सगळे व्हिडिओ वेगवेगळे येताना आपण पाहिले. परंतु गेल्या 2 दिवसापासून एक नवीन पत्रक फिरत आहे आणि काही जिल्ह्यांच्या एसपींनी वगैरे स्वतः सांगितलेलं पण आहे की पोलीस भरतीची तारीख अनिश्चित वेळेसाठी किंवा फिक्स असं डेट दिनांक सांगितली नाही, अनिश्चित वेळेसाठी पोलीस भरतीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. मित्रांनो, या तारीख खूप पुढे जाणार आहे अशातला भाग नाही किंवा खूप लवकर होईल असंही नाही. आपण आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासानं या लढाईला जिंकणं गरजेचं आहे. कारण का तारीख लवकर होईल उशिरा होईल ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु तुमचा अविरत अभ्यास चालू असणं गरजेचं आहे. कारण हे प्रशासनावर अवलंबून काही गोष्टी असतात, त्यामुळं ह्या गोष्टी होणारच. मध्ये काही काळ लांबणीवर जाईल, कधी लवकर होईल. आता सध्या आपण पाहत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळं काही गोष्टीमध्ये थोडाफार बदल होत असतो आणि याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की त्याच्यात नेते राजकारणी या नेते मंडळीसाठी भाषणं, सभा, कॉर्नर बैठका ह्या आल्याच. मग यावेळेस फौजफाटा, प्रशासनावर असणारी जबाबदारी, गृह खात्यावर असणारी जबाबदारी, तिथं त्यांना लागणारं मनुष्यबळ हे कमी पडतच आहे. त्यामुळं अशा या विविध कारणामुळं ही भरती थोडीशी पुढं जाताना दिसत आहे. कारण का त्याच्यामध्ये खूप मोठा बदल नाही, एक भरपूर झाला तर एक 10 ते 15 दिवसाचा मागं पुढं बदल होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण या बातम्यांना किंवा या अशा छोट्या छोट्या गोष्टींना मनावर घेण्यासारखं असं काही नाही. फक्त एकच आहे की उलट कुठलीही गोष्ट असो मित्रांनो, तिला पॉझिटिव्ह घेणं महत्वाचं असतं. कारण का प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे, देव करतो भल्यासाठी. अरे 15 दिवसाचा वेळ भेटला तुम्हाला, हे तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. कारण का त्या 15 दिवसाचं नियोजन लावा. त्या 15 दिवसात तुम्हाला जे काही तुमचा इव्हेंट कच्चा असेल त्या इव्हेंटसाठी पूर्ण ताकद लावा आणि त्या इव्हेंटला पॉवरफुल बनवा. त्या इव्हेंटला आउट ऑफ मार्क घेण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याच्याकडे लक्ष द्या. कारण का तुमच्याकडे वेळ आहे आणि वेळेचं नियोजन करणं काम तुमचं आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण पाहत आहोत की इथं विद्यार्थी संख्या ही पाहत आहात तुम्ही, भरपूर विद्यार्थी आहेत आणि हे सर्वच्या सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये म्हणजे पूर्णपणे मग्न आहेत. आजच्या पेपरमध्ये चांगल्यात चांगले गुण घेऊन उद्याच्या फिजिकलची दोन्हीची जोड करून किंवा दोन्हीचा मेळ बसवून टोटल कसं वाढवायचं, टोटल वाढवल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास वाढतो, तो आत्मविश्वास हा प्रचंड एक तुम्हाला ऊर्जा देणारा असतो आणि ती ऊर्जा पुढच्या 8 दिवस तुमच्यामध्ये कायम टिकून राहते आणि त्या ऊर्जेनुसारच तुम्ही पुढं अभ्यास असो किंवा फिजिकल असो हे वाढवत चालत असता. कारण का अशाच पद्धतीने आपण पाहतो की फिजिकल असेल किंवा लेखी परीक्षा असेल, ह्या दोन्हीचे मार्क हे चांगल्यात चांगले आल्यानंतर तुमचा नक्कीच आत्मविश्वास वाढत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्पर्धा परीक्षेच्या पळापळीच्या किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये काही गोष्टी विसरून जातो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की चला फिजिकल करतोय, पण फिजिकल करतोय 50 मार्काच्या फिजिकलमध्ये आपल्याला एकूण फिजिकल किती मिळतं किंवा किती मायनस होतं याचा आपण कधी कधी विचार करत नाही. पण तो नक्की करा आणि येणाऱ्या या मिळालेल्या दिवसांचा नियोजनात्मक
वापर करून येणाऱ्या भरतीमध्ये याचा तुम्हाला फायदा कसा होईल याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची एक विद्यार्थिनी आहे, तर त्या विद्यार्थिनीला आपण पोलीस भरतीविषयी काही प्रश्न विचारू किंवा काही माहिती विचारू. दीदी उठ रे. आपण पाहत आहोत या ज्ञानदीप अकॅडमीच्या इथं ग्राउंड मध्ये एक्झाम देत आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथमतः तुम्हाला सांगेल की तुम्ही पाहून थोडा दचकला असताल, कारण का मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. कारण जरी आज आपल्याला पाहून वाटत असेल तरी पण आपण त्यांच्या तोंडानेच विचारू. दीदी, ह्या अकॅडमी मध्ये कधी आली तू? 1 वर्ष झालं. 1 वर्ष पूर्ण झालंय ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्ही प्रशिक्षण घेत आहात. हो. ज्ञानदीप अकॅडमी मध्ये ज्या वेळेस आला होता त्यावेळेस तुमचं एक लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण येत होते? खरं सांगायचंय, खोटं सांगायचं नाही. 40-42. 40 ते 42 मार्काच्या दरम्यान तुम्हाला लेखी परीक्षेत मार्क्स येत होते. हो. बरं, तर आज रोजी तुम्हाला लेखी परीक्षेत किती गुण मिळतात? 75 प्लस. 75 प्लस प्रत्येक पेपर. हा. हार्ड स्वरूपाचा असेल आणि सोपा असेल तर? सोपा असेल तर 80 पर्यंत जातात. सोपा असेल तर 80 प्लस गुण घेतात आणि जर जरा कठीण असेल तर 75 प्लस नक्कीच मार्क्स मिळतात. ग्राउंड मध्ये किती मार्क्स मिळतात? 47. 47 मार्क्स मिळतात. हा. बरं, या वाटतंय का तुम्हाला? बघा, 47 मार्क्स मिळतात. डिवायडेशन काय आपलं सांगा बरं. 100 मीटरला किती निघतात? 12 मार्क. 100 मीटरला 12 मार्क्स मिळतात. लक्षात घ्या. कारण का मी अगोदरच म्हटलं होतं तुम्हाला, जरी म्हणजे आपण बघण्यावरून जरी हे करत असला, ठरवत असताल, तरी असं काही नसतंय. प्रत्येक गोष्ट नियोजन केल्यानंतर चांगल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आउट ऑफ कडे जाता येतं. गोळा किती मार्क जातो? गोळा आउट ऑफ आहे. गोळा आउट ऑफ जातो. आणि 800 मीटरला 800 मीटर आउट ऑफ आहे. 2:45. 2 मिनिट 45 मिनिट टाइमिंग. ऐकून घ्या. कारण का सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नियोजन असेल तर प्रत्येक गोष्ट ही यशाकडे आपल्याला नेत असते. आणि अशा पद्धतीनं 47 मार्काचं ग्राउंड या दिदीचं आहे. आपलं शुभ नाव काय? चाळक पूनम वसंत. चाळक पूनम वसंत असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. आणि तिचं ग्राउंड 47 मार्काचं आहे. आणि लेखी अवघड प्रश्न पेपर असेल तर 75 मार्क आणि सोपा असेल तर 80 प्लस पर्यंत जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद ताई तुला येणाऱ्या भरतीसाठी आणि आजच्या पेपरसाठी पण खूप खूप शुभेच्छा तुला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहत आहात की अशा या विविध मुलींना किंवा मुलांना आपलं जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे. कारण का वेळ तुम्हाला जो आता एक 10 ते 12 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा जो वेळ मिळालेला आहे, हे बोनस वेळ आहे. आणि हे बोनस तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या स्वप्नांना एक दिशा देणारे दिवस ठरतील. आणि त्यासाठी प्रत्येक दिवसाचं तुम्हाला नियोजन लावायचंय. येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या अंगावर वर्दी ही दिसेलच, अशा पद्धतीनुसार तुम्हाला येणाऱ्या भरतीचं नियोजन करायचंय. त्यामुळं तुम्ही जरी काही सर्वच विद्यार्थ्यांना अकॅडमी लावणं शक्य नसतं, कारण का या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थी हे कष्ट करून भरती करत असतात. काही विद्यार्थी काही छोटा मोठा जॉब करून भरती करतात. त्यांच्यासाठी पण माझं सांगणं एकच आहे की मित्रांनो, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे वेळेचं नियोजन करा. आणि वेळेचं नियोजन करून व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर व फिजिकल केल्यानंतर तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलेले दिसताल, अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.